नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत स्वामी गोविंद देवगिरी लिखित श्रीराम कथामृत. आपण देशाची धर्मशाळा केली. अतिथी देवो भव ही आपली संस्कृती. सगळे गळे कापू अतिथी आपण गोळा केले. पृथ्वीच्या पाठीवर इतके गाफील राष्ट्र नाही. लक्षावधी लोक इथे येतात, आरामशीर राहतात, मतदानही करतात. त्यांची खोटी मतं आम्हाला मिळावी म्हणून आम्हीच त्यांनी इथे राहावे असा प्रयत्नही करतो. या देशातला माणूस कसा झालाय? स्वार्थाकरता देश विकायला ज्याला लाज वाटत नाही असा माणूस आम्ही स्वातंत्र्यात उभा केला. अनेक गावात प्यायला पाणी नाही. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांतून हिंडताना आपल्याला किती केविलवाणी दृश्ये पाहायला मिळतात. महाराष्ट्रापेक्षा जसजसे आपण पूर्वेला जातो तसतसा पिचलेला देश पाहायला मिळतो. पूर्व भारत दारिद्र्यानी व्यसनानी गांजून गेलाय. रस्ते नाही, पाणी नाही, वीज नाही. रस्त्याची अवस्था अतिशय वाईट आहे. रावण वाईट आहे ही गोष्ट सत्य. रावणाच्या वाईटपणाचे वर्णन करताना मी त्याचे वाईटपणही नीटपणे सांगेन, पण त्याचे जे चांगुलपण आहे ते पण बघून घ्यायला हवे. रावण भौतिकवादी आहे हे ठीक आहे, पण लंका आखीव रेखीव सुंदर सुरक्षित शहर आहे. लंका समृद्ध आहे. लंकेची व्यवस्था अतिशय सुंदर आहे. रावणाने सर्व नागरिकांना सुखी ठेवले. अशा ह्या लंकेत हनुमंत धरले गेले. आता जिने धरले ती पण एक बयाच होती. तिचं नाव होतं लंकिनी. हनुमंतांनी विचार केला आता काय करावं. त्यांनी तिला एक ठोसा लगावला, पण ठार नाही मारलं. तिच्या तोंडातून एकदम रक्ताची गुळणी बाहेर पडली. सरशी तिने एकदम म्हटले, वा वा वा, धन्य झाले मी. आता रावणाचा नाश जवळ आला. फार बरं झालं. असं म्हणून तिने हनुमंताचे पायच धरले. तिला हनुमंतांनी विचारले, काय रावणाचा नाश? तेव्हा लंकिनी म्हणाली, मी लंकेची देवता आहे. मला ब्रह्मदेवाने सांगितले होते, जेव्हा एखाद्या थोर वानराच्या ठोशाने तुझ्या तोंडातून रक्ताची गुळणी बाहेर पडेल तेव्हा तू समज आता रावणाचा नाश जवळ आलाय. हनुमंताला फार बरं वाटलं. त्यांना वाटलं लंकेत शिरताना प्रारंभी शुभशकून झाला. लंका, मिथिला आणि अयोध्या या नगरींचे वैशिष्ट्य. लंकिनीने हनुमंताला आत सोडले आणि ती म्हणाली, आता तू आत जाऊ शकतोस. तू आलास मला हर्ष झाला, कारण आता रावणाच्या बंदिवासात मी पण आहे. मला इथे बळजबरीने रक्षिकेचे काम करावे लागते म्हणून इथे बसले. आता ह्या पापी रावणाचा नाश जवळ आलाय म्हणून सावधानता म्हणून तुला एक गोष्ट मला सांगावीशी वाटते. तू आत प्रवेश करताना एक काळजी घे. प्रभीसी नगर की जे सब काजा, हृदय राखी कोसलपूर राजा. तात मोर अतिपुण्य बहुता, देखे नयन राम करदूता. गोस्वामींनी इथे एक मोठा सिद्धांत सांगितलाय. ती लंकिनी म्हणते, हनुमंता तू लक्षात ठेव बाबा, तुला यश मिळावे असे वाटते ना, तू सुरक्षित राहावा असं वाटतंय ना, तर मग लंकेत शिरताना एका क्षणाकरता भगवंताचे विस्मरण अजिबात होऊ देऊ नकोस. तू देवाला विसरलास की इथे घसरलास. कारण लंका ही देहनगरी आहे. रामायणामध्ये 3 नगरी आहेत. लंका देहनगरी, मिथिला विदेहनगरी. मिथिलेचा राजा जनक विदेही म्हणून मिथिला विदेहनगरी आणि अयोध्या धर्मनगरी. मिथिलेमध्ये सगळी ज्ञानचर्चा, ब्रह्मसत्य जगत मिथ्या, तिथे सगळी चर्चाच चर्चा, सर्वत्र ब्रह्माचा आणि आत्म्याचा विचार. लंकेमध्ये सगळा देहाचा विचार, कारण ती देहनगरी आहे. लंकेचे एकच तत्वज्ञान, खा प्या मजा करा. कसला स्वर्गन कसला नरक, खुशाल मजा करा असे म्हणणारा कुणी भेटला की तो समजावा लंकेतून आलाय. यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत. प्राचीन काळचा चारवाक बरा तरी होता. निदान तो म्हणायचा ऋण काढून तूप प्यावे. आजकालचा चारवाक तूप तरी कुठे पितोय? तो म्हणतो ऋणम कृत्वा सुराम पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. मैल्यानंतर स्वर्गात जातो का नरकात जातो कोणी पाहिलंय? हे सगळं बुरसटलेल्या लोकांचे विचार आहेत. तुम्ही आपले पीत चला, कशाची पर्वा करू नका. लंका हे शहर मी हे सांगत नाही. लंका ही एक संकल्पना आहे. लंका हे त्या स्थानाचे नाव आहे ज्या ठिकाणी एक अशा प्रकारचे विचार प्रतिष्ठित आहे. कसली चिंता करता राव, इथे बसायला फटफटी, प्यायला हातभट्टी आणि पैशाला सोसायटी. ती लंका नगरी. आता नागरिकांची वृत्ती अशी असते, कर्ज कधी फेडायचेच नसते. कर्जमाफी ही एक नवीन फॅशन आली आहे. कर्ज वसुलीसाठी कोणी फारच अंकुश लावू लागला की आंदोलन आहेच. त्यामुळे काळजीचंही कारण नाही.
लंका हे भौगोलिक द्वीप म्हणून मी वर्णन करीत नाही. ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचा हलगर्जीपणा, चंगळवाद, भोगी वातावरण, त्या त्या ठिकाणी लंकाच आहे. आपली घरेसुद्धा कदाचित लंकेसारखी असतात. लवकर उठणे म्हणजे पहाटे 8:30च्या आधी तर नाहीच. उठल्याबरोबर दुसरं काही नाही. खायला पहिल्यांदी ब्रेड हवा. बायकोला स्वयंपाकाचा कंटाळा. तिने बाकीचे कोर्सेस खूप केलेत. माहेरी कधी स्वयंपाक करायला शिकली नाही. कारण जेवायला बऱ्याचदा हॉटेलमध्येच असायचं. आपल्या घरात लंका कशी असते ते मी सांगतोय. हल्ली नवीन लोक बंगले दाखवतात. इथे हे आहे, इथे ते आहे. मी त्यांना म्हणतो देवघर कुठे आहे? पण त्यांच्या घरात देवघराला जागा नाही. का? तर म्हणे आमची मुलं मानत नाहीत. देव ठेवायला घरात कोपरासुद्धा मोकळा नाही. मात्र बुटांचे जोड ठेवायला मोठं कपाट. जणू काही बुटाचा धंदा करायचा आहे. पण जो परमात्मा, या विश्वाचा नियंता, माझ्या जीवनाचा प्रदाता, त्याचे कृतज्ञतेने स्मरण करून त्याला नमस्कार करण्याकरता एखादा कोपरासुद्धा याला घरात सापडत नाही. खरी खाण्यापिण्याचे सगळं चालतं, वर्ज्य असं काहीच नाही. देवघर नसल्याने देवाला नैवेद्य भानगडच नाही. त्यामुळे स्वयंपाकाला शुद्धतेचा स्पर्श नाही. स्वयंपाकघरात स्वयंपाक होतो, पण अर्धा स्वयंपाक स्नानाच्या आधी कढी तयार होत आली असताना ती आधी चाखून बघितली जाते. लंकेत शुद्धतेचे महत्त्व संपले आणि चवीला महत्त्व आले. दिवसभर टी व्ही चालू, जेवत असताना टी व्ही चालू, जोडे काढणं, चपला काढून ठेवणं वेडेपण आहे. आम्ही सुधारक, पुरोगामी म्हणजे अधोगामी. तुळस बिळस या सगळ्या प्रिमिटिव्ह स्टेजेसमधल्या गोष्टी. आम्ही त्या भानगडीत कधी पडलोच नाही. घरात एकही धड पुस्तक नाही. येतात ती मासिकं, तीसुद्धा चटोर. या मासिकांच्या बाबतीत मी फार संवेदनाशील आहे. एक प्रश्न थोडा स्वतःच्या मनाला विचारा. यात चूक कोणाची? यात चूक लहान मुलांची नसते. लहान मुलांनी त्यांच्या आईवडिलांना काही धड करताना पाहिलेलंच नसतं. मी एका लहान मुलाला विचारले, काय रे, सकाळी बाबा काय करतात? त्याने म्हणलं की काय म्हणजे काय? मी विचारलं, म्हणजे देवपूजा वगैरे कधी काय करतात? तो मुलगा म्हणाला, मी सकाळी त्यांना फक्त 2 गोष्टी करताना पाहतो. एक तर दाढी करताना, त्यांच्या बुटांना पॉलिश करताना, कधीकधी मम्मीच्या चपलेला पण. वा रे बाप! मी त्याला विचारले, तुझी आई काय करते? जवळ घेऊन कधी बसते का? तो पटकन म्हणाला, नाही. माझी आई महिन्यातून अनेक दिवस वेगवेगळ्या पार्ट्यांना जाते. ती घरी फार कमी असते. मातापित्यांचे वागणे असे असेल, त्यांनी आपल्या मुलांकडून सज्जनतेची, कर्तव्यदक्षतेची अपेक्षा बाळगूच नाही. माझ्या घरात प्रल्हाद जन्माला यावा, मी भले हिरण्यकश्यपू का असेना, असं कधी वागू नका. हिरण्यकश्यपूच्या घरात प्रल्हाद जन्माला आला, तो एक सत्संगजन्य योग होता. लहान मुलांच्या वागण्यावरती त्यांच्या मात्यापित्यांच्या वागण्याचा फार मोठा परिणाम असतो. केव्हा तरी मुलांना दिसावे की माझे बाबा घरातून बाहेर पडताना आईवडिलांना नमस्कार करतात, सकाळी देवाला नमस्कार करतात. ज्या घरात वडील नमस्कार करताना किंवा पूजा करताना दिसतात, त्या घरातल्या मुलांना नमस्कार करायला सांगावं लागत नाही. जिथे सगळे ताठच असतात, सांगून त्यांना कळतच नाही. या सगळ्या गोष्टी काही वाचून येत नसतात. लहानपणापासून येणारे हे संस्कार मातापित्यांकडे बघून आपोआप होत असतात. आई आजारी पडली आहे, बाबा तिच्या उशाशी बसलाय, तिच्या प्रकृतीची चौकशी करतोय, हे पाहून त्या मुलावरती आजारपणात आईवडिलांशी कसं वागावं याचा संस्कार होतो. आजोबा नाही आहेत, पण घरातून बाहेर पडताना वडील आजोबांच्या फोटोला नमस्कार करून निघतात, तेव्हा न बोलता छोट्या मुलावर संस्कार झालेले आहेत. सद्ग्रंथांचा संग्रह हवा. एक प्रश्न मला नेहमी विचारावासा वाटतो. आपण आपल्या घरामध्ये 100-50 चांगल्या पुस्तकांचा संग्रह केला आहे का? आपण आपल्या घरामध्ये 100 चांगली पुस्तकं आणून ठेवली नसतील तर स्वतःला गुन्हेगार समजा. आपल्या मुलांच्या सत्संस्काराकरता आपण काय व्यवस्था केली ते जरा सांगा. आपण त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करतो, नटण्यात मुरडण्याची व्यवस्था करतो, सहलीची व्यवस्था करतो. सगळं करावं, मी याच्या विरुद्ध अजिबात नाही. पण ज्याप्रमाणे आपण त्यांच्या देहाची काळजी घेतो, वस्त्रांची काळजी घेतो, त्याप्रमाणे त्यांच्या मनामध्ये चांगले विचार यावेत याकरिता आपण घरामध्ये काय व्यवस्था केली आहे? आपल्या घरामध्ये सद्विचार नांदावे याकरता आपण काय केले? उत्तम ग्रंथांचा संग्रह हा सद्विचारांचा एक प्रवाह असतो. तुम्हाला वाचायला वेळ झाला नसेल, आणून ठेवा. कारण चांगल्या ग्रंथांकडे बघणे हा पण एक संस्कार आहे. सद्ग्रंथांकडे पाहिले, अंतःकरणातून एक श्रद्धेचा प्रवाह वाहतो.
टीपॉयवर सिनेमाचे मासिक ठेवा आणि तिथे मनाच्या श्लोकांचे गीतेचे एक पुस्तक ठेवा. फक्त टीपॉयवर ठेवा. गीतेकडे, मनाच्या श्लोकांकडे पाहिले की आपल्या मनात पावित्र्याची भावना जागृत होते. अशी ही सद्भावना पुन्हा पुन्हा जागृत होणे म्हणजे हे संस्कारामध्ये अभिप्रेत आहे. दिवसभर घरामध्ये टी व्ही चालू ठेवून आपण अमंगळ भावना उद्दीपित करतो. त्यांना अँटीडोट म्हणून घरामध्ये काही चांगल्या वातावरणाचं सृजन करणं हे आपलं कर्तव्य आहे. थोडा विचार करा. आपल्या घरातली लंका आपणच निर्माण केली आहे. म्हणून घरात एखाद्या कपाटात चांगली सजवलेली 5-50 पुस्तकं ठेवा. केव्हा तरी आपल्या मुलाला, आपल्या सुनेला, आपल्या पत्नीला, आपल्या घरातील नोकराला का होईना एखादं चांगलं पुस्तक काढून वाचावंसं वाटेल. एक लक्षात ठेवा, सद्विचार कुणाला मनात जागृत झाला तर तो सर्वांचे कल्याणच करतो. म्हणून सद्विचारांची जागृती, सद्विचारांची प्रतिष्ठा, सद्विचारांचे प्रचार हे आपले जीवन ध्येय असावे. पण पहिल्यांदा ते आपल्या घरात यावे. कितीतरी निरर्थक वस्तू आपण घरात आणून ठेवतो. इतकी क्रोकरी आणून ठेवतो, कपबशा, काचेची भांडी असतात. ती कधी कामालाही येत नाही. नुसती साफसूफ करायची आणि जागेवर ठेवायची. वर पुन्हा अलीकडे मोलकरणी मिळत नाही, खूप थकायला होतं, हा ओरडा असतोच. पण बाई इतकी चिकट असते की कोणाला काही काढून द्यावं म्हटलं तर होत नाही. एक उपाय सांगू त्याच्यावर. ज्या सगळ्या अनावश्यक गोष्टी असतील ना, ज्यांचा खरंच लाभ नाही, त्या वस्तू काढा आणि सप्रेम भेट देऊन टाका. त्या जागी 4 पुस्तकं आणून ठेवा. तुमच्या घराचं कल्याण होईल, मुलांचं कल्याण होईल. तुम्ही जरी ती वाचली नाही तरी पुढची पिढी म्हणेल, आमच्या बाबांनी हे ग्रंथ आणले, त्यांना याची आवड होती. मला माझ्या वडिलांबद्दल नेहमी हेच वाटतं. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीरामचंद्रार्पणमस्तु.